नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एक असा विषय विचारात घेणार आहोत की ज्याबद्दल आपल्याला वर्षभर कुतूहल असतं. तो म्हणजे कोणता? आज आहे 2 जून 2026. आपल्याला माहिती आहे काल म्हणजे 1 जून रोजी गुरु बदललेला आहे. हा गुरु कर्क राशीमध्ये आला. मग प्रत्येक राशीचं त्याचं गणित जे आहे ते वेगवेगळं असतं. त्यामुळं प्रत्येक राशीला तो काय फळ देणार हे प्रत्येक राशीच्या माणसाचं कुतूहल आहे. पण आजपर्यंत असं दिसतं की एकाच वेळी एका राशीला तो धननाश सांगतो, तर दुसऱ्या राशीला धननाश सांगतो, तिसऱ्या राशीला क्लेश सांगतो, चौथ्या राशीला धनलाभ सांगतो, 5व्या राशीला पीडा सांगतो. असं दिसतं आपल्याला. पण प्रत्यक्षात लोकांना तसं दिसत नाही झालेलं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या राशीला तो म्हणला की धनलाभ आहे, तर ती रास असं सांगते की नाही, मला काही तसा धनलाभ वगैरे काय झालेला नाही आहे. मग असं असताना आपण जर त्यांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की नुसता गुरुच्या बदलावरती हा परिणाम जाणवत नाही, तर त्याला शनीचा बदल अवलंबून आहे. म्हणजे नवी कोरी गाडी आहे आणि पुढचं चाक चांगलं आहे, मागच्या चाकाला फक्त एका टाचणीनं जरासं टोचलं आहे, तर गाडी चालणं अवघड आहे. म्हणजे दोन्ही चाकं बघायला पाहिजेत. तसं पत्रिकेमध्ये सगळे ग्रह आहेत, त्यामध्ये सगळ्यात मोठे 2 ग्रह की ज्याच्यामुळं पत्रिकेचा सगळ्यात मोठा भाग आहे का नाही या गोष्टींचा अभ्यास केला जातो. ते म्हणजे काय? एक म्हणजे गुरु आणि 2 म्हणजे शनी. कारण हे 2 ग्रह हे खूप मोठ्या अंतरानं बदलतात आणि त्या व्यक्तीवर परिणाम करण्यासाठी खूप वेळ त्या राशीत थांबतात. म्हणजे आपल्या घरी एका दिवसामध्ये 10 जण आले आणि गेले, आले आणि काहीतरी काम आहे, किल्ली दिली आणि गेले, एक पुस्तक दिलं आणि गेलं, दूधवाला आला, दूध दिलं आणि गेलं, शेजारचा माणूस आला, काहीतरी काम आहे म्हणून सांगितलं, 10 रुपये दिले आणि गेला. परंतु एक पाहुणा येऊन राहिला आहे तो 2 दिवस आहे आणि दुसरा एक पाहुणा येऊन राहिला आहे तो 8 दिवस आहे. तर आपल्याला त्याचे परिणाम जाणवतात, त्या तात्पुरत्या येण्याचे नव्हे. त्यामुळं रवी, चंद्र, मंगळ, बुध, शुक्र हे जे ग्रह आहेत, राहू, केतू, हे साधारणपणे आपल्याला फार कमी कालावधीसाठी म्हणजे 1 महिना, सव्वा महिना या कालावधीसाठी आले आणि गेले, आपल्याला जाणवत पण नाही. पण गुरु हा 13 महिने म्हणजे सुमारे 12 महिने तर एका पत्रिकेमध्ये असतो आणि शनी तर 2.5 वर्ष एका राशीमध्ये असतो. मग तेवढ्याचे परिणाम आपल्याला जाणवलेत काय हे कळतं आपल्याला. मग आपण त्याचा अभ्यास करतो की आता हा माझ्या राशीला आल्यानंतर मला त्याचे काय परिणाम होतील. बघा, मेष राशीवाला मला एक विचारता झाला की गुरुजी, आता गुरुचा बदल झाला, मग आम्हाला त्याचं काय होईल? मग त्यानं विचारलेल्या त्याच्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी त्याच्यासाठी हा व्हिडिओ. कोणासाठी? प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आहे. मग मेष राशीवाला मला काय म्हणतो बघा, बदलला गुरु काय करू? आपल्याला त्याला उत्तर द्यायला पाहिजे. बदलला गुरु काय करू? आता प्रश्न असा आहे की आत्ता राशीत कोणत्या आहे? तर कर्क राशीत. गुरु आला कर्क राशीत, म्हणजे कर्क राशीला तो पाहिला. तर तो कर्क राशीला पाहिला असेल तर आपण नीट बघितलं तर दुसरा मिथुन राशीला, तिसरा वृषभ राशीला आणि मेष राशीला चौथा येतो. म्हणजे ह्या मेष राशीला तो आहे तो चौथा आला. मग हा चौथा गुरु काय करतो? तर सांगितलंय चौथा गुरु धननाशाकडे नेतो. मग खरोखर आपल्याकडे धननाश होणार का? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा धननाश, पण ज्यांच्याकडे पैसा नाहीच त्यांनी काय करायचं? मग कर्ज काढून धननाश. दुसरं असं की नुसता धननाश नाही, तर मग तेवढी शनीची स्थिती काय आणि कोणत्या राशीमध्ये तुमच्या पत्रिकेशी हे कनेक्टेड आहे. म्हणजे मेष राशीच्या सर्वच्या सर्व लोकांना हा धननाशाचा फटका बसतो असं नव्हे. याचं कारण असं
मेष राशीच्या सर्व लोकांच्या कुंडल्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे तुमची रास मेष असेल पण तुमची कुंडली, लग्न कुंडली ही एक न सुरू होईल म्हणजे ती मेष राशीची असेल. परंतु त्यामध्ये पुन्हा 3 नक्षत्र असतील. म्हणजे अश्विनी नक्षत्र आहे का, भरणी नक्षत्र आहे का, कृतिकाचा पहिला चरण आहे. तेच त्याच्याऐवजी जर त्या कुंडलीमध्ये इथं 2 आकडा असता तर वृषभ लग्न कुंडली असं म्हटलं असतं. मग वृषभ लग्न कुंडली म्हणजे सुद्धा कृतिका नक्षत्र का, रोहिणी नक्षत्र का, मृग नक्षत्राचा पहिला आणि दुसरा प्रकार. तेच तिसरा म्हणजे इथं 3 आकडा आहे. तर तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचं मिथुन लग्न आहे असं मानलं जाईल. मग आता मिथुन लग्नाचा सुद्धा मृग नक्षत्राचा 3रा आणि 4था चरण आहे का, त्याच्या पुढचं पुनर्वसू नक्षत्र आहे हे बघायला पाहिजे का, आर्द्रा नक्षत्र आहे. आता आर्द्रा पूर्ण त्या राशीमध्ये, पण पुनर्वसूचे पहिले 3 चरण येतात आणि 4था चरण हा कर्क राशीला जातो. मग तुमचं नक्षत्र कोणतं त्याचं लग्नाचं हेही महत्त्वाचं आहे, कारण त्या नक्षत्राचे प्रकार वेगवेगळे जाणवतात आपल्याला. आता आपण आज इथं बघणार आहोत ते म्हणजे काय, जर समजा तुमची पत्रिका तुमच्या हातात असेल किंवा तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला धननाशाचा फटका बसणार नाही बसणार. पुन्हा शनी आत्ता 12वा सुरू आहे मेष राशीला, तो पण आम्हाला धननाशच सांगतोय. म्हणजे दोन्हीकडनं आम्हाला धननाशाचा जर फटका बसणार असेल तर मला अलर्ट व्हायला हवं, म्हणजे मला शहाणं व्हायला हवं. आणि मला कुठं शहाणं व्हायला हवं तर प्रत्येक वेळी आर्थिक पैसा म्हणजे पैसाच जातो असं समजू नका. धननाश म्हणजे अनेक प्रकारे होऊ शकतो. मग ह्या धननाशाचं आपल्याला नेमकं स्वरूप काय हे कळावं, यासाठी आपण अभ्यास करूया. तुमची वैयक्तिक पत्रिका असते, त्या पत्रिकेमध्ये सुद्धा हे अंक कोणतेही असो. आता समजा गृहीत धरा की इथं 1 म्हणजे ही वृषभ म्हणजे मेष लग्नाची कुंडली आहे. तर तुमच्या कुंडलीमध्ये कुठंतरी गुरु असणार आहे आणि कुठंतरी शनी असणार आहे. मी आता तात्पुरता शनीचा विचार करत नाही, पण गुरु बदलला तर त्याचा माझ्यावर परिणाम काय होणार असं जर कोण म्हणत असेल तर हा गुरु त्या गुरुशी कनेक्टेड आहे, तुमच्या लग्न कुंडलीमधल्या गुरुशी कनेक्टेड आहे. म्हणजे सर्वच मेष राशीच्या लोकांचे लग्नातल्या लग्न कुंडलीमधला गुरु हा एकाच जागी स्थिर असतो असं नव्हे. हा 12 महिन्यामध्ये जर 13 महिन्यात बदलला, समजा गृहीत धरा 2001 मधला जन्म आहे, त्यांच्या राशीमध्ये जर समजा गुरु 1 मध्ये असेल वर्षभर, तर 2002 मध्ये जन्मलेले त्या राशीमध्ये 2 मध्ये वृषभमध्ये असणार. 2003 मध्ये जे जन्मलेत वर्षभरामध्ये त्यांच्या पत्रिकेमध्ये 4 मध्ये असणार. मग 2004 मध्ये जन्मलेत तिथं 5 मध्ये, याप्रमाणे तो पुढं दरवर्षी सरकत गेलेला आहे. वर्षभरामध्ये जेवढे जन्मले त्या सगळ्यांच्या पत्रिकेत गुरु तिथं आहे का, तर वर्षभर गुरु एका राशीत होता. मग आपल्याला नेमकं ह्या राशीमध्ये जरी समजा गुरु आत्ता बदलला तर माझी कुंडली माझ्याशी कनेक्टेड आहे, माझ्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणून आता लक्षात घ्या, तुम्ही यामधला सगळा भाग बघून ठेवायचा आहे. म्हणजे काय तर आता आपण विचार तो करायचा की ह्या व्यक्तीचा प्रश्न आहे आपल्याला, बदलला गुरु काय करू, आपण त्याला सल्ला देणार आहोत. जर त्या माणसाची कुंडली ही या प्रथम स्थानामध्ये गुरु असेल, तर आत्ता बदललेला गुरु काय सांगतो मला, हा 4था गुरु आहे. आणि 4था गुरु त्याला काय देणार आहे बघा, हा 4था गुरु म्हणजे त्या कर्क राशीमध्ये आला तो बळ देणार आहे. पण ह्याची मेष रास आहे, मेष राशीला येणारा हा गोचरीने 4था गुरु धननाश करणार असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी मेष राशीला 4था गुरु धननाश करतो, त्याच वेळी आलेला 12वा शनी पण धननाश करतो. पण तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. मग तुमच्या जर पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात इथं अंक कुठलाही असो, जर पहिल्या स्थानात गुरु असेल तर तुमचा स्वभाव हा गुरुत्वाला जोडून मला सगळं कळतं अशा स्वरूपाचा होतो. मी सगळ्यांचा गुरु आपल्या स्वभावामध्ये एक ताठरता येते आणि मग मला सगळं कळतं, मी सांगेल ते बरोबर असं जर म्हणत राहिलात तर तुम्ही नम्र होत नाही, उलटे ताठ होत जाता. आणि मग तुमच्या स्वभावाचा तोटा असा होतो की चुकीच्या जागी आपण काय करतो, आपले सगळे विचार मांडतो आणि तुमच्या स्वभावातला ताठरपणा हा
तुम्हाला धननाशाकडे नेतो. म्हणजे चुकीचे निर्णय घेतो आपण. नको त्या जागी पैसा गुंतवणे, नको त्या जागी एखादं स्थळ ठरवणे, नको ती वस्तू एखादी विकत घेणे, हट्टाने विकत घेणे. कुणीतरी सांगितलं की ही आमची जागा चांगली नाही, घेऊ नका. त्याला काय होतंय, मी घेऊन बघतो, आहे ना मी खंबीर, असं. म्हणजे आपलं गुरु, आपल्या डोक्यात असणारा मीपणा हा तुम्हाला नडतो आणि तो नडतो तुमचा धननाश करतो. हा प्रथम स्थानचा अभ्यास आहे. कोणाच्या पत्रिकेत गुरु प्रथम स्थानी असेल तर त्यानं मीपणा सोडणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. आणि लोक काय म्हणतात त्यापेक्षा आपण, आपल्याला जर कळत असेल तरीसुद्धा एक्सपर्ट ओपिनियन एखाद्या माणसाला विचारून मग आपलं मत ठरवणं हे योग्य ठरेल. जर दुसऱ्या स्थानामध्ये, धनस्थानामध्ये तुमचा गुरु असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या धनस्थानामध्ये हा धननाश करण्यासाठी येतोय. म्हणजे तुमच्याकडे असणारा पैसा हा एकतर ज्या मार्गाने येतो त्या मार्गामध्ये आपण काहीतरी अडथळे निर्माण करतो आणि आपला येणारा पैसा बंद करतो किंवा तो कमी यायला सुरुवात होतो. असं दुसरा एक प्रकार असा होतो की आपण धननाश म्हणजे काय, तर आपण येणारा पैसा आहे तो ज्या मार्गानं वळवतो ते चुकीच्या मार्गानं नेतो. आपण चुकीच्या मार्गानं नेतो आणि चुकीच्या मार्गानं नेल्यानंतर आपल्याला त्या पैशाचे फायदे मिळत तर नाहीत, पैसाही बुडतो. म्हणजे मुख्यत्वे करून आपला येणारा पैसा आहे तो आपल्या धननाशाला कारणीभूत ठरवू शकतो. म्हणजे आपलं धन हेच आपल्याला अडचणीचं ठरतं. मग त्यानं काय करावं, आपलं धन खर्च करताना 10 वेळा विचार करावा आणि आपण खर्च करत असलेला पैसा हा योग्य आहे काय याचा विचार जर नाही केला तर तुमचा धननाश ठरलेला आहे. मग आता ह्याला पण कालावधी ठरला आहे. म्हणजे काय, जर गुरु आमचा 1 जून 2026 ते 25 जून 2027 एवढ्या कालावधीसाठी असेल तर ह्या कालावधीमध्ये 13 महिन्यात गुरुचं वैशिष्ट्य काय, गुरु आपल्याला कधी फळ देतो, मधले 2 महिने फळ देतो. म्हणजे 13 महिन्यातले 2 महिने जर फळ दिले तर 11 महिने तो फळ देत नाही. म्हणजे मधले 2 महिने धरले तर 5.5 महिने या बाजूला आणि 5.5 महिने त्या बाजूला जर गेले तर बरोबर आपले मधले 2 महिने येतात. ते म्हणजे कुठले, आपण 2च्या ऐवजी 2.5 घेणार आहोत. ते म्हणजे कुठले, साधारण डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027. म्हणजे डिसेंबर महिना, जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना हे 3 महिने सांभाळायला हवेत. ह्या 3 महिन्यातच हा फटका बसणार आहे. का, तर गुरु इथंच फळ देणार आहे आपल्याला, अगोदर नव्हे. काळजी करायची नाही. पहिले 5.5 महिने, नंतरचे 5.5 महिने आनंदात सुखात जाणार आहेत. एवढ्या 3 महिन्यामध्ये आपण साधारणपणे हवेत असतो आणि आपल्याला कळत नसतं की आत्ता आपल्या धननाशाची वेळ आहे, मग आपण सांभाळून राहिलं पाहिजे. तर ते होत नाही आणि तेवढ्या कालावधीत फटका बसतो. मग मी काय करू, तर तेवढ्या कालावधीत शहाणा हो, तेवढ्या कालावधीत डोकं स्थिर ठेव. तेवढ्या कालावधीत गुरु बदललेला आहे आणि आपल्या धनाचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. ह्या गोष्टी सततपणे रोज जाणवलं पाहिजे. आणि जर आपण ह्या गोष्टीनं अलर्ट म्हणजे शहाणं राहिलो तर निश्चितपणे आपल्याला तोटा होणार नाही. त्यानंतर जर समजा हा गुरु हा तुमच्या 3य स्थानामध्ये, तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु 3य स्थानामध्ये आहे, म्हणजेच काय, पराक्रमात आहे. आणि आत्ता गुरु बदललेला जो आहे त्याचा परिणाम काय होणार आहे, धननाश आहे. मग ह्या जर 3य स्थानामध्ये गुरु असेल तर आपण काय करतो, चुकीच्या मार्गाचे पराक्रम करतो. म्हणजे काय, कोणीतरी मित्र भेटतो आणि तो सांगतो, अरे मी 2 लाख रुपये अमक्या अमक्या शेअर बाजारामध्ये लावले आणि माझे 12 लाख झाले. आपल्या तोंडाला पाणी सुटायला लागतं. मग आपण म्हणतो, अरे चांगला विचार आहे हा, चांगल्या पराक्रमाला चाललास. मग त्याचे 2 लाखाचे 12 लाख झाले, तुझ्या 2 लाखाचे 12,000 होणार. तू त्याच्या नादाला लागू नकोस. मटक्याच्या नादाला लागून, पत्त्याच्या नादाला लागून, ऑनलाईन गेम्स खेळून, म्हणजे साधारणपणे पराक्रमांचा विचार करत असताना आपल्याला कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळवायचे या स्वरूपाचे विचार डोक्यात येतात आणि हा विचार तुम्हाला धननाशाकडे नेणार आहे. म्हणून मेष राशीच्या लोकांनी ह्या 3 महिन्यामध्ये ह्या कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं तुम्हाला सोपं पडणार नाही. तुम्हालाच नव्हे तर तुमच्याकडचं धन गेलं म्हणजे सगळ्या घराचं धन गेलं आणि सगळ्या घरादाराला आपण त्रासदायक आणि अडचणीत आणून मनोविकृत करणार आहोत काय, हा विचार केला पाहिजे. त्यानंतर जर तो 4थ्या स्थानात असेल तर तुमच्या सुखस्थानामध्ये गुरु आहे.
म्हणजे तुमचं सुख घालवणारा, धननाशामुळे सुख घालवणारा, धननाशामुळे सुख घालवणारा म्हणजे काय? तुम्ही चांगलं एखादं छान काम करत असाल, सुखानं करत असाल, तर तुम्हाला काहीतरी दुर्बुद्धी होते आणि झालेली दुर्बुद्धी ही तुमचं सुख घालवते. काहीही कारण नाही आहे, काहीही कारण नाही आहे. चांगली छान एक गाडी होती मागच्या वर्षी, आमचा मित्र रोज घेऊन जायचा, घेऊन यायचा. बरं, मग एका मित्रानं म्हणला की मी नवीन अमकी अमकी गाडी घेतलेली आहे, तुझी गाडी दे. हा म्हणला नाही. अरे म्हणलं ह्या गाडीला सारखं स्टार्टर मारून खराब होतं, कधीतरी किक मारायला पाहिजे. होय का? अरे मी कधीच मारली नाही. मग एक दिवशी उभारला, जाताना म्हणला मी आता किक मारून बघतो. गाडी आडव्या स्टँडवर लावली आणि किक मारायला गेला, जमलं नाही. किक सगळं गाडी अंगावर, पाय तुटला, 3 महिने दवाखान्यात. गुरुनं बरोबर तुम्हाला काय केलं? तुमचं सुख घालवलं. काय गरज होती का लोकांचं काय गोष्टी विचारून, लोकांचं ऐकून? आपलं सुख आहे ना. मग त्या सगळ्या सुखामध्ये आडवं येणारा तू कोण? तर स्वतःला अशी बुद्धी होते असा सांगणारा गुरु भेटतो आणि मग त्या गुरुच्या सांगण्यावरून आपण काय करतो? आपलं मत बदलतो आणि 3 महिने आपण पाय हातात घेऊन बसतो. तुमचा गुरु इथं असेल तर तुम्हाला असं काहीतरी चुकीचं अंगलट येणार. म्हणून 10 वेळा विचार करा. तुमच्या पत्रिकेतला गुरु पंचम स्थानामध्ये आहे. पंचम स्थान शिक्षण आणि संतती या गोष्टी देतो. म्हणजे पंचम स्थानामध्ये जर शिक्षण आणि संतती असेल तर तुमच्या पंचम स्थानामध्ये गुरु असेल तर हा गुरु तुम्हाला धननाशाकडे नेतो. म्हणजेच काय? तो तुमचं शिक्षण चालू असेल तर तुम्हाला मधनं सोडायला लावून दुसऱ्या शिक्षणाकडे न्यायला लावतो. कोणीतरी सांगता अरे हे चांगलं नाही आहे, बरं इंजिनिअरिंगला काही स्कोप नाही आहे, सोडून द्या आणि MPSC कर. झालं निम्म्यात ते 2-3 वर्ष झालेले सोडून दिलं आणि MPSCच्या मागा लागला. तिथं 70-80 हजार रुपये भरले, धड तेही झालं नाही आणि हेही झालं नाही. आणि पुन्हा म्हणतो हे पण अवघड आहे आणि ते पण अवघड आहे, मी सरळ आर्ट्स कॉमर्सला जातो. म्हणजे जर असं झालं असेल तर तुम्ही पुन्हा धननाशाकडे गेला. त्याला दिलेले पैसे, याला दिलेले पैसे आणि हे सगळं सोडून देऊन गप 500 रुपयात 1000 रुपयात आर्ट्स कॉमर्सकडे जाणारी जर मंडळी असेल तर तुमचं काय झालं? काहीतरी चुकतंय तुमचं शिक्षण आणि संततीबाबतचे निर्णय. म्हणून 10 वेळा विचार करा की माझ्या पत्रिकेतला गुरु कुठं आहे आणि आत्ताचा धननाश करणारा गुरु हा मला कुठं भेटणार आहे. त्यानंतर षष्टम स्थान हे मानसिक रोग देणारं स्थान आहे. मानसिक रोग म्हणजे काय? तर मनोविकृती असते. मनोविकृती म्हणजे काय? आपल्याला काहीतरी अशी बुद्धी होते आणि आपण चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीचे निर्णय घेतले की चुकीचे निर्णय आपल्याला मनोविकृतीकडे नेतात. मनोविकृती हा शब्दच असा आहे, काहीही कारण नाही, काहीही कारण नाही. कोणीतरी येतं, तुमचा तो जुना TV बरं मला जरा अस्पष्ट दिसतो, आपण नवीन घेऊया का? छान LED आला आहे. अरे काय गरज नाही, बघा तुम्ही स्कीम आहे, सोडू नका, पुन्हा मिळणार नाही. झालं त्याच्याबरोबर गेला बघायला, तो चांगला घरातला देऊन टाकला आणि 40,000चा घेऊन आला, बसवला. महिन्याभरामध्ये काय झालं काय की चालवता आलं नाही आणि हेडच गेलं, दिसेच ना. मग हेही गेलं आणि तेही गेलं. काय झालं? मनोविकृती. कुणाचं तरी ऐकून काय गरज होती का? पण कुणाचं तरी ऐकायचं, डोक्यात एखादं खूळ घ्यायचं आणि आपण त्या मार्गाने जायचं. या प्रकारे आपल्याला त्रास होतो. तुमच्या जर समजा या घरात गुरु असेल तर तुमचा धननाश मनोविकृतीनं होणार आहे. विकृत मनोवृत्ती, चुकीचं काय तर करायला गेलो आम्ही, काही गरज होती का? नाही. चुकीचं करायचं आणि चुकीचं करायला गेलो की चुकीचं अंगलट 100% येतं. त्यानंतर सप्तम स्थान विवाह आणि सौख्य. वैवाहिक सौख्यामध्ये जर गुरु असेल तुमचा तर साधारणपणे विवाहामध्ये आपण जे निर्णय घेतो किंवा जगतो ह्यामध्ये गुरु कोण? मग साधारणपणे गुरु कुठं असतो वैवाहिक सौख्यामध्ये? एक तर त्याची आई असेल, वडील असतील, बायको असेल किंवा एखादा मोठा भाऊ किंवा त्याची बायको, हे गुरु म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीला सांगत असतात आणि नेमकं आपण त्या कालावधीमध्ये त्यांचं ऐकत नाही, त्यांना वेडं ठरवतो आणि मग ते म्हणतात ठीक आहे बघतो तुझं कसं आता मजा होती ते. आणि खरोखरच मजा झाली की आपली काय होते तर सगळी रस्त्यावर येतो आपण आणि मग आपल्याला अडचणी येतात. नाही नाही तुम्ही म्हणता ते बरोबर होतं, मी माझंच खरं केलं आणि माझ्या पायावर दगडं पडली. हा चुकीचा भाग तिथं होतो आणि मग त्यामुळं होणार काय तर धननाश. त्यामुळं मग धननाश होतो. वैवाहिक सौख्याचा चुरा होणं हा पैशात न मोजता येणारा धननाश आहे. वैवाहिक सौख्याचा चुरा होणं हा पैशात न मोजता येणारा धननाश आहे. 10 वेळा विचार करायचा. आपण चुकीचं पाऊल उचलत नाही ना आणि ते पण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत नाही ना, तो विचार व्हायला पाहिजे. त्यानंतर अष्टम स्थान जर तुमच्या पत्रिकेतला गुरु इथं असेल तर साधारणपणे रोग शारीरिक देणारा हा घटक आहे. म्हणजे काय? काहीही कारण नसताना तुम्हाला काहीही कारण नाही, ह्यामध्ये नेमका गुरु काय करतो? तो तुम्हाला एखादा शारीरिक रोग, आपण म्हणतो काहीही होत नाही, बरं बरं बरं
आणि मग काही होत नसतं आणि कोणीतरी म्हणतं काय झालं, काय नाही, जरासं इथं हाताला काहीतरी झालंय म्हणतोय, जरा खाजवलंय, जराशी गोटी आल्यासारखी वाटते. होय, मग दाखवून तरी ये. दाखवून तर त्याने सांगितलं, डॉक्टरने तपासायला पाहिजे. मग तपासलं, अरे ती कॅन्सरची गाठ वाटते, संपलं, अवसानच गळाटलं सगळं यांचं. काय गरज नव्हती. म्हणजे शारीरिक रोग हा प्रकार असतो, तो म्हणजे काय तर काहीही नसतं, बारीक सारीक गोष्ट असते की जी गोष्ट सहज होऊ शकते, परंतु ती मोठ्या प्रकारची असेल तर इथं बरोबर आपल्याला त्याचं डायग्नोसिस होऊ शकतं. त्यामुळे शारीरिक दोषाकडे दुर्लक्ष करणं हे त्रासदायक होणार, हे परत धननाशाकडे होणार. त्यामुळं 9व स्थानामध्ये म्हणजे भाग्यस्थानात गुरु असेल तर तुमचं काय होणार, एखादी यात्रा म्हणजे काय तर देवदेव करायसाठी जाणं, किंवा एखाद्याने सांगितलं की चला आपण आमका प्रवास करूया, आमकी वैष्णोदेवी जाऊया, नेपाळला जाऊया, दत्तगुरूचं स्थान बघूया, दक्षिण भारत करूया, उत्तर भारत. आपली तयारी नसते. आहे गाडी तयार आहे, 2 सीट आहेत, तुम्ही नुसते पैसे भरा, मी थोडे भरतो, आपण जाऊया, आपण सगळं करतो, जातो, तयार होतो आणि निम्म्यात गेल्यानंतर आपलं काहीतरी तिथं होतं, गाडी रद्द होते, त्रास होतो, निम्म्यातनं परत यावं लागतं, किंवा एखाद्या गाडीचा अपघात होतो. हा सगळा प्रकार का झाला माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं, पण कोणीतरी मला सांगितलं की ते करायला पाहिजे, बघा पुन्हा होणार नाही. आणि मग आपण तयार होतो आणि भाग्यस्थानातला गुरु आपल्याला चुकीच्या मार्गाने नेतो आणि पुन्हा तो मला धननाशाकडे नेणार असतो. म्हणून त्याला कुणीतरी पाठवून देतं माझ्याकडं आणि मी अडचणीत येतो. मेष राशीच्या लोकांनी 10 वेळा विचार करायचा. जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबर 26 ह्यामध्ये ह्या प्रकारातला कुठलाही भाग स्वीकारायचा नाही. त्यानंतर कर्मस्थान म्हणजे नोकरी आणि व्यवसायाचं स्थान. ह्यामध्ये चुकीचे मार्ग येतात. म्हणजे काय तर आपण काय करतो, कर्मस्थानामध्ये जर गुरु असेल तर वरिष्ठ जे असतात आपले, किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारे त्यामधले जे लोक असतात, त्यांच्याशी आपण या बारक्याशा एखाद्या गोष्टीवरून वाकडं आणतो आणि मग काय करणार आहेस, काय होणार आहे, काय करू शकणार आहे, कोण माझं काय करत नाही, अशा स्वरूपाची भाषा वापरतो, दादागिरीची. आणि बरोबर तो माणूस काय करतो, बारीकशी एक चूक करतो आणि आपल्याला अडचणीत आणतो आणि मग आपण रडकुंडीला यायला सुरुवात होते. मग नोकरीतून बदलीचे योग, कुठेतरी चौकशीचे योग, भ्रष्टाचाराचे योग, कशात तरी 4 पैसे खाताना, प्रामाणिक माणूस 100 रुपये खाताना सापडला, आयुष्यभर बदनाम झाला. प्रामाणिक माणूस कुठंही नाही, पण 100 रुपये खाताना बरोबर सापडला आणि आयुष्यात बदनाम झाला. सगळे गाव म्हणतात तसा नव्हता रे, पण 100 रुपयात गुरु त्याच्यासमोर साक्षात उभारला, आयुष्यात बदनामीचा डाग लागला. काय करणार तुम्ही त्याला. असे खूप लोक आहेत की ज्यांना नेमकं इथं गुरु तुमचा काय करतो, तुम्हाला त्रास देऊन बरोबर सांभाळून घेतो आणि बरोबर अडकवतो. म्हणजे मग इथं जर बघितलं तर लाभस्थान 11 म्हणजे लाभस्थान. तुमचा गुरु जर या भागात असेल तर तुम्हाला मिळणारे लाभ अडकतात. ज्या भागात मी पैसे गुंतवले, ज्या संस्थेत मी पैसे गुंतवले, ज्या एखाद्या पोस्टात गुंतवले, तिथं कोणतरी आडवं काहीतरी येतं, काहीतरी अडचण होतं येतात आणि माझे पैसे अडकून बसतात. मला मिळणारे लाभ माझे सगळे तटून राहतात, मला काहीच मिळत नाही. मग असं का व्हावं तर याचं कारण ते आहे की माझा गुरु चुकीचा मला भेटला आणि चुकीचा गुरु माझे लाभ सगळे अडवून ठेवू लागला. आणि असं जर लाभ अडवून ठेवत असतील तर माझी फार मोठी पंचायत होते. आता हा जो भाग आहे तसाच तो व्ययस्थानात गुरु असेल तर तो खर्चाला भाग पडतो. मग खर्चाला भाग पडतो म्हणजे काय, पै पाहुणे येतात, राहतात, काहीतरी कारण फार काळजात घुसतात, रडतात, काय त्यांची अडचण आपल्याला बघवत नाही, इतकं आपलं मन पागळतं. आणि मग त्या लग्नासाठी, कुठल्या तर कामासाठी, कुठल्या तर घरासाठी, कुठल्या तर मुलाच्या नोकरीसाठी मला थोडा पैसा हो, एक 4 लाख रुपये हो, कुठून तरी मिळवून द्यावं, कर्ज काढावं, काहीतरी करावं, असं करून आपण देतो आणि नंतर आपल्याला हे भरावे लागतात आणि त्यांच्याकडून काहीच मिळत नाही. आणि पुन्हा ते म्हणतात मग उपकार केले काय, कशाचं काय, लेखी आहे काय, देणं घेणं नाही, देणार नाही, काय करणार आहे, या स्वरूपाची भाषा मिळते. म्हणजे आपला व्यय खर्च होतो आणि आपण धननाशात पडतो. त्यामुळं तुमच्या पत्रिकेत गुरु कोणत्या भागामध्ये आहे याचा विचार करा. तुमची स्वतः पत्रिका बघा आणि त्याप्रमाणे शहाणं व्हायसाठी प्रयत्न करा. या भागामध्ये तुमचा बदललेला गुरु मग काय करू विचारला असेल तर माझा सल्ला असेल जानेवारी फेब्रुवारी 27, डिसेंबर 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027 या 3 महिन्यामध्ये तुम्हाला हा फटका बसणार आहे. कारण असं की तुमचा शनी जो आहे तो सुद्धा पूर्ण जानेवारी 27 ते जून 27 हे 6 महिने शेवटचे तो फळ देणार आहे. आणि तोही काय करणार आहे, शनी म्हणजे आनंद, तो आनंद घालवणार तुमचा.
मग तो जर आनंद घालवणार असेल शनी तुमच्या पत्रिकेतला, तर तुम्हाला 10 वेळा विचार करायला पाहिजे की हे सगळं गेल्यानंतर तुमच्या हातात काय? काहीही नाही. हे सगळं फक्त मनस्ताप राहतो. आणि जर त्या मनस्तापापासून वाचायचं असेल तर तुम्हाला 10 वेळा विचार केला पाहिजे की बदलला गुरु, मी काय करू? मी काय म्हणलं ते जर तुम्ही ऐकलं तर कदाचित तुमचा थोडाफार फायदा होईल. नाही तर तुमचं जे काय होणार आहे ते प्रारब्ध आम्ही कोणी टाळू शकत नाही. विचार करा, बदललेला गुरु तुम्हाला निश्चितपणे काही गोष्टी तुमच्या तुम्हाला होणारा त्रास वाचवणार आहे. परंतु आपण त्या गोष्टीचा सावधपणे विचार केला तर तुमचे खूप पैसे वाचतील. मग ते किती पैसे वाचतील त्यापेक्षा किती प्रकारचा मानसिक त्रास तुमचा वाचेल आणि तुमच्याबरोबर घरच्यांचा वाचेल हा विचार केला. म्हणून बदललेला गुरु प्रत्येक राशीसाठी वेगळा आहे आणि आपण त्या प्रत्येक राशीच्या लोकांनी तो विचार आपली पत्रिका हातात घेऊन करावा अशी माझी विनंती असेल.